आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. बागलाण तालुक्यातील धांद्री गावात आज कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा दिवस ठरला. महिको कंपनीने विकसित केलेल्या गव्हाच्या 1683 या नवीन वाणाचे भव्य लोकार्पण करण्यात आले. तर या ठिकाणी महिकोचे अधिकृत वितरक जे आहेत विनोद सेठ आहेत, त्याच्यानंतर नाना आहेत, त्याच्यानंतर मोरे सेठ आहेत, पप्पू सेठ, त्याच्यानंतर मंगलाल सेठ आहेत. हा सोहळा शेतकरी श्री गोविंद राजाराम देवरे यांच्या शेतात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. यानंतर उपस्थित शेतकरी आणि मान्यवरांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नवीन वाणाच्या प्लॉटची पाहणी केली. गव्हाच्या 1683 वाणाची उगवण क्षमता, वाढीची ताकद आणि उत्पादन क्षमता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिको कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे वाण भरघोस उत्पादन देणारे आहे. तसेच पिकाची वाढ मजबूत असून खाण्यासाठीही चवदार आहे. विशेष म्हणजे या वाणावर फ्रीड सेप तणनाशक वापरल्यास कोणताही साईड इफेक्ट होत नाही. एरियाचे बिझनेस बघता सुनील दात्रक साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आज ऑर्गनाईज केला इथं. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश मला वाटते आमच्या लोकांनी बराचदा वारंवार या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की महिको ही कंपनी, महिकोचा जो उद्देश आहे, म्हणजे महिको कंपनीचा जो उद्देश आहे, हा उद्देश आहे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारवायचा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. हा महिकोचा उद्देश आहे. आणि याची कितीतरी उदाहरणं आपण बघितले आहेत की भारतामध्ये सर्वात पहिले हायब्रिडायझेशन, प्रत्येक पिकामध्ये नवीन नवीन संकर वाण आणण्याचं काम महिको कंपनीने केलं आहे. आणि जशी जशी शेतकऱ्यांची गरजेनुसार संशोधन करायचं, तर त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं मोठं उदाहरण आपण बघितलं की कपाशी या पिकावरती फार मोठा शेतकरी त्रस्त झाला होता. तर बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव होता, नुकसान होतं. तर बोलगाट कॉटन सुद्धा महिकोने आपल्या सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. आपल्या सगळ्यांना प्रोडक्ट डेव्हलपमेंट अधिकारी श्री दुबे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध वितरक, डीलर आणि नाशिक जिल्ह्यातील टीमची उपस्थिती होती. यावेळी हजारो शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शेतकरी श्री गोविंद राजाराम देवरे यांनी स्वतःचा अनुभव सांगत या वाणाची शिफारस केली. महिको कंपनीचं गव्हाचं बियाणं मी 4-5 वर्षापासून सतत पेरणी करतोय. तर मला व्यवस्थित वाटले, तर आपल्याला घ्यायला काही अडचण नाही असं माझ्या. ते म्हणाले, मी स्वतः हे वाण पेरले असून त्यांचे चांगले परिणाम मिळाले आहेत. म्हणूनच इतर शेतकरी बांधवांनीही 1683 वाणाची पेरणी करावी असे आवाहन त्यांनी केले. या नवीन वाणामुळे उत्पादन वाढीस चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धांद्री गावात पार पडलेल्या या सोहळ्यात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला आहे आणि कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची नवी दिशा दाखवणारा ठरला. एकंदरीत महिको कंपनीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि भविष्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आता सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मला मराठी जास्त बोलता येत नाही, मी हिंदी मध्ये सांगेल, चालेल का? चालेल चालेल चालेल. हमारे शेतकरी बंधुओं, विक्रेता आणि वितरक बंधुओं, आप लोगों का बहुत बहुत स्वागत है इस सभा में. एंड आप लोग, जैसा कि विजय ने बताया, आप लोग काफ़ी देर से इंतज़ार कर रहे थे. हम वी रियली फील सॉरी, हमको जो है कि लेट हो गए आने में. एंड आप लोगों ने इंतज़ार किया, आप दूर दूर